श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हर हर महादेव. तुम्ही म्हणसान हे काय दाखवत आहे, कशाच्या मूर्त्या आणि कशाची देवी, कोणती देवी, काय झालो आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, सगळं समजेल. नागपंचमीच्या दिवशी आणि श्रावण सोमवारच्या दिवशीचा हा व्हिडिओ होता. थोडा लेट झाला टाकायला, पण आता टाकते, तुम्ही बघून घ्या नक्की. तुम्हा सगळ्यांना अगोदर देते मी पहिल्या श्रावण सोमवारच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मस्त स्वच्छ देवारा करून घेतला, देव घासून घेतले, देवपूजा करून घेतली. छानपैकी देवपूजा केल्यावर त्यांना म्हटलं चला आज तुम्ही घरी आहेत तर मंदिरात तर जाणं होत नाही आणि गर्दी खूप असते तर दोघांमुळे पूजा वेळ होत नाही, तर घरच्याच देवाची पूजा करायची. कारण किचनमध्ये मी एकटीच होती म्हणून आरामात माणूस पण पूजेला बसू शकला नाही. तर आमच्या घरी सकाळी खूप गडबड असते तर काही येत नाही ते किचनमध्ये. आरामात पूजा करून घेतली छानपैकी, की मन प्रसन्न आणि मन देवारात ठेवून पूजा केली. कारण सोबत सगळे असलं आणि घरात शांतता असली आणि मन देवात असलं का पूजेला खूप छान वाटतं. नाही तर अर्ध मन इकडे तिकडे असलं का पूजेला काही चित लागत नाही. पण सगळं चित हे देवात, मनात आणि पूजेत होतं. काही पण म्हणा आता तुम्ही, माझं तरी चित तिथेच होतं देवामध्ये. खूप छान पूजा करून घेतली, नमस्कार करून घेतला दोघांनी. आता करायची होती आरती. मग आरती करायची होती म्हणून अगोदर मी छानपैकी उठली, पसारा आवरून घेतला सगळ्यांना. म्हटलं चला आता सगळं काही झालं. कारण मी देवारा घासला होता म्हणून खूप सारी घाण पडली होती तिथे सगळं आजूबाजूने. म्हणून उठले आणि अशी मी पूजा केली. महादेवाला पहिली मूठ शिवमूठ होती तांदळाची, म्हणून मस्त नागोबासाठी बी लाह्या फुटाणे असा नैवेद्य ठेवला. शेंगदाणे, साखर पण ठेवली आणि पेढा पण ठेवला आणि दूध पण ठेवलं. सगळं नैवेद्य लावून घेऊन आरतीची तयारी केली. आणि आम्ही अशी पूजा करते, चारही श्रावण सोमवारी छोट्याशा डिशमध्ये एक मूर्ती दही दुधाने त्याचाच खूप छान अभिषेक करून आणि अलगच्या ताटामध्ये ठेवते. देवघरात ठेवत नाही त्या दिवशी, देवघरात ठेवत नाही. डोक्यावर विसरून गेले ठेवायचं म्हणून देवाची रुमालच त्यांनी डोक्यावर घेऊन घेतली. आता वेळेवर काहीच नव्हतं, नाही तर उठून जावं लागत होतं. त्याच्यापेक्षा आरती लावलेली होती, म्हटलं राहू द्या. मग सगळं काही केलं आणि मस्तपैकी जितका बेल होता तितका बेल व्हायला. 108 तर नव्हता पण कमी होता, पण जितका होता तितका दोघांनी वाहून टाकला. दोघा मिळून पूजा केली. खूप छान वाटत होतं. आणि घरामध्ये असं काही असलं आणि खूप मन प्रसन्न वाटते हो. दुसरं काही, आपलं चित देवात पाहिजे फक्त, आणि इच्छा पाहिजे आपल्याला मनातून देवाचं करायचं. म्हणून आरती करून घेतली आणि नैवेद्य लावून ठेवून दिला होता अगोदर. मग मी आरती झाल्यावर छान पाणी फिरून घेतलं आणि मग एकदा, कधी ते देवाजवळ इतकं थांबत नाही पण आज थांबले होते म्हणून देवपूजा झाली. परत एकदा नमस्कार करून मी अशी केली होती पूजा. तुम्ही कशी करता श्रावण सोमवारची नक्की सांगा. बेल वाहून घेतले होते, धोत्र्याचं फूल होतं, धोत्र्याचं फळ होतं आणि ते एक फूल होतं अजून निळावालं. आणि सगळे फुलं छानपैकी प्रत्येक देवाला फुलं होते. मी तोडले होते, झाडाचे खूप वरती होती तरी पण तोडले. असं करून सगळं उठले आणि धूपबत्ती अगरबत्ती सगळं करून घेतलं. अगरबत्त्या आमच्या घरी लावत नाही म्हणून आम्ही धूप लावतात रोजच्या देवाला. किचनपाशी उभी झाली. 9 वाजेपर्यंत काहीच खाल्लं नव्हतं, पिल्लं नव्हतं, काहीच नव्हतं. मस्त एक ग्लास पाणी पिले आणि पूजा झाल्यावर पाणी पिली बसून आणि चहा ठेवली. मस्त आरामात निवांत चहा घेतली आणि घरात पसारा म्हणू नका. किचनमध्ये गेली, देवात 1-1.5 तास चालला गेला तर घरातला पसारा. मुलगा गेला तेव्हा देवपूजेला लागली होती. मग आता काय हाच पसारा आवरायचा. उपास असो का काही असो, बाईचे कामं सुटत नाही. तिकडल्या घरातून इकडल्या घरात करण्यातच माझा अर्धा टाईमपास होते. छानपैकी तयारी केली. सगळा अर्धा पसारा उचलून घेतला. फक्त कपडे एका सोप्याच्या खुर्चीवर सगळे जमा करून ठेवले, तिकडून आल्यावर मी घडी करील म्हणून. मस्त छानपैकी तयारी केली. चला आता आपण कुठे जाऊ. आपला तरी सोमवार असला तरी गाडीचा सोमवार नव्हता बरं. गाडीला जेवणाला लागणार होतं म्हणून गाडीचं पोट भरून घेतलं. फुल पोट भरल्यावर निघाली हात हलवत. वातावरण एवढं छान होतं, एवढं मस्त होतं, तुम्हाला काय सांगू. खूप मस्त वाटत होतं. आपण पोचलो मग वेल्हाळा ह्या गावाला. वेल्हाळा हे गाव 400 वर्ष जुनं मंदिर महादेवाचं. शंकराच्या आरतीमध्ये उमा वेल्हाळा नाव येते. तुम्ही ऐका शंकराची आरती, उमा वेल्हाळा हे आरतीमध्ये बोल येते. ते बोल म्हणजे हा महादेव पण म्हणता नाही, तांत्रिक महादेव आहे ते. पूर्ण तिथं तंत्र आहे, तांत्रिक आहे पूर्ण. आणि ते खूप जुनं आहे. 400 वर्ष, तरी कोणी 900 वर्ष सांगतात, कोणी 400 वर्ष सांगतात. मंदिरात गेलो, दुपारून गेलो, कामं आवरल्यावर म्हणून गर्दी नव्हती. सकाळी खूप गर्दी होती आणि त्याची यात्रा उत्सव होती, मुकुट यात्रा उत्सव होता म्हणून डीजेने मुकुट पूर्ण फिरवत होता. आणि असं मंदिर बांधणार आहे. कितीतरी कोटी इथे सँक्शन झालेलं आहे. आता बघू, खूप जुनं असल्यामुळे याचा काही अजून उद्धार झाला नाही. खूप काही लोकांना माहीत नाही, पण आता खूप लोकांना रीलमुळे, व्हिडिओमुळे खूप बघायला मिळालं. खूप छान दर्शन घेतलं आणि स्वतः इथे
राम येऊन गेलेले आहे असं बोलतात. खूपच जुनं मंदिर आहे, तुम्हाला काय सांगू. निवांत दर्शन करून घेतलं आणि त्याचं काही मला माहीत नाही तर लगेच बोलणार तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर हे काय आहे. पूर्ण माहीत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये व्हिडिओ करा, मी नक्की माहिती सांगायचं काम करीन. जर तुम्हाला वाटत असेल ह्या महादेवाची माहिती सांगा. भुसावळवरून 12 किलोमीटरवरच वेल्लाडा हे गाव आहे. त्या वेल्लाडा ह्या गावामध्ये पूर्ण वस्तीमध्ये मंदिर आहे. त्या मंदिराला कितीतरी कोटी सँक्शन झालेले आहे. आजूबाजूचे 200 घरं उठून एवढं मोठं मंदिर बांधणार आहे. खूप छान वातावरण होतं, मन प्रसन्न झालं. इथं पण आरामात महादेवानी खूप छान दर्शन दिलं. नाही तर एवढ्या चांगल्या दिवशी आरामात दर्शन भेटत नाही, डोकं टेकवायला भेटत नाही, पण इथं हात लावून आरामात दर्शन झालं. मी खूप छान फोटो रील सगळं काढून व्हिडिओ केला. खूप जुनं मंदिर आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि असं मी निघाली, खूप सजावट केली होती, छान होतं. आता खूप लोकांना माहिती होत होतं, अगोदर काही माहीत होतं नाही. आणि रीलमुळे म्हणा, मोबाईलमुळे म्हणा, व्हिडिओमुळे म्हणा, खूप जणांना माहीत होत चाललं. कसं का ना हो, पण होऊन झालं पाहिजे. इतक्या जवळ आपलं सगळं काही असते आणि आपल्याला माहीत नसते. 2 मिनटं मंदिरामध्ये 108 वेळा जप केला. हर हर महादेवा, श्री स्वामी समर्थचा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करून निघालो. इथे केळे प्रसाद देत होते, पण आम्ही बाहेर घेतला आणि 2 मिनटं डोकं ठेवून बसलो, आरामात डोकं टेकवलं, अजून परत दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. बाहेरून मंदिर असं आहे बघा. खूप छान सजवलं होतं. राजगिऱ्याचा लाडू आणि केळं इथं वाटत होते, म्हणून तो प्रसाद घेतला. निवांत 2 मिनटं त्या मंडपात जाऊन बसलो. सकाळपासून आपण तिखट काहीच खाल्लं नव्हतं म्हणून निघालो. हे काका आमचे नाही नातेवाईक, नाही ओळखीचे, पण असे 2 दिवसाच्या ओळखीसाठी ओळख झाली होती आणि खूप आग्रह करायचे, ताई आमच्या घरी या, आमच्या घरी या, म्हणून गेलो. प्रेमाचे 2 शब्द बोलायचे हो, वरती काय घेऊन जायचं आहे तेच, फक्त प्रेमाचे 2 शब्द. दुसरं काहीच कमवलं नाही माणसाने, किती कमवलं तरी खालीच ठेवायचं आहे. म्हणून निघालो आम्ही आपल्या परत घराच्या रस्त्याने. खूप छान वातावरणात निघालो. असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अजून ह्या महादेवाची माहिती लागत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू.